हॅलो एव्हरीबडी, गुड आफ्टरनून. मी आलेली आहे शिलांग येथील मावलांग या गावामध्ये. आशिया खंडातलं हे सर्वात स्वच्छ आणि सुंदर असं गाव. सध्या शाळा सुटलेली आहे, विद्यार्थिनी येत आहेत. हे रस्ते बघा किती क्लीन आहे. पर्यटक इथे आहेत. आशिया खंडातील सर्वात स्वच्छ गाव म्हणून याला मान मिळालेला आहे. इथे रस्त्याच्या बाजूला छोटे छोटे दुकानं आहेत. त्याच्यामध्ये इथे भाग बघता इथे अननस आहे विकायला, छोट्या छोट्या पर्स आहेत आणि स्वच्छ आणि नीट नेटकं असं हे गाव बघू शकता तुम्ही. कुठेही तुम्हाला कचरा दिसणार नाही, प्लास्टिक दिसणार नाही. अतिशय शांत, सुंदर, स्वच्छ असं. आणि ठिकठिकाणी असे बोर्ड्स लावलेले आहेत. हाय संध्या, हाय संध्या, हाय. या बघा इथे ठिकठिकाणी असे त्यांनी बोर्ड्स लावलेले आहेत की थुंकू नका, कचरा टाकू नका. रस्त्याच्या दुतर्फा असे झाडं आहेत. बघा या झाडाला किती मोठे अननस फणस लागलेले आहेत. बघा बघू शकता आपण. सुंदर असं हे गाव. इथे राहण्याची पण व्यवस्था आहे, होमस्टे म्हणून. इथे आपण मुक्कामीसुद्धा राहू शकतो. सुंदर सुंदर अशी वेगवेगळ्या प्रकारची, वेगवेगळ्या रंगाची, वेगवेगळ्या आकाराची फुलंसुद्धा आपल्याला इथे पाहायला मिळतात. ही माझी काकी सायरा बानो यांचं नाव ठेवलं आहे मी. हाय काकी, हाय काकी, हाय. बघू शकताय तुम्ही. खूप सुंदर इथे जांभळ्या रंगाची फुलं पण लागलेली आहेत. ह्या छोट्या छोट्या मुली शाळेतून आलेल्या. हाय 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 बेटा. बघा इथे पिवळ्या रंगाची मोहक अशी फुलं लागलेली आहेत. बघू शकता. मला थोड्या शाळेतल्या मुली आलेल्या आहेत, त्यांच्याशी पण एक मिनिट थांबवून ठेवाल त्यांना. एक मिनिट बेटा, रुक जाइए. सुंदर अशा ह्या मुली, हे बघा व्हिडिओ सुरू आहे. सुंदर अशा ह्या मुली आलेल्या आहेत. हाय हाय. सरांसोबत आहेत ह्या सुंदर अशा मुली आहेत. क्या है इस गांव का नाम? इस गांव का नाम क्या है? हाँ, माउलन्ना. अच्छा जी. आप कौन सी कक्षा में पढ़ते हो? हाँ, 8 कक्षा में पढ़ते हो. A6 में है. अच्छा, बहुत प्यारी लग रही हो सभी के सभी. हाँ. सुंदर असे झाडाला पानं लागलेली आहेत. पानं रंगीबेरंगी आहे. शेडिंगची पानं आहेत ती सगळी. बघू शकता तुम्ही. कुठे ऑरेंज आहे, कुठे ग्रीन आहे, कुठे पिंक आहे. एकाच झाडाला वेगवेगळ्या प्रकारची पानं लागलेली आहे. निसर्गामुळे पुढे माणूस खरंच नतमस्तक होतोय. खूप सुंदर. हे बघा. स्वच्छ, नीट नेटकं, कुठेही तुम्हाला कचरा दिसणार नाही. अगदी सुंदर असं. आणि या इकडे मला चेरापुंजीला आणि शिलाँगला एक दिसलं की बांबूचा जास्तीत जास्त प्रकारे या लोकांनी वापर केलेला आहे. बांबूच्या टोपल्या, बांबूचंच कंपाऊंड, अशा प्रकारे बांबूचा खूप उपयोग इथे केलेला. बांबूपासून वाट्या तयार झालेल्या आहेत, कप तयार झालेले आहेत, वेगवेगळ्या प्रकारच्या बॅग्स तयार झालेल्या आहेत. हे बघा इतकं सुंदर हे घर. बघू शकता तुम्ही व्हिडिओमध्ये. हे बघा सुंदर असं हिरवगार वनराईमध्ये हे टुमदार असं छोटंसं घर आहे. आणि इकडच्या घरांचं वैशिष्ट्य म्हणजे
यांच्या त्या घराची जे वरचं जे हे असतं, वरचं जे आपण त्याला काय म्हणतो छत असतं, हे उतरत्या छपराचं आहे. याचं कारण असं की इथे 12ही महिने पाऊस असतो. ही एक अशी छोटीशी झोपडी आहे बघा. ही संपूर्ण पाट्यांपासून बनवलेली आहे आणि या झोपडीवरती त्यांनी बांबूचे जे पानं आहेत ते सगळे टाकलेले आहेत. हे बघा विविध प्रकारची फ्लावर्स. वाव, काय सुंदर. बघू शकता तुम्ही फ्लावर्स. हे झाड बघा इथे. ही पण वेगळ्याच प्रकारची फुलं आहेत इथे. ही फुलं पण बघू शकता तुम्ही. म्हणजे काय सुंदर ईश्वराने खरंच पृथ्वीची रचना केलेली आहे. आपण विश्वाससुद्धा ठेवू शकत नाही की असंही एके ठिकाणी असू शकतं. हे आहे मेघालयामधील चेरापुंजी या ठिकाणून मांगोलिंग नावाचं गाव. एक छोटंसं स्वच्छ सुंदर गाव. कोंबडा पण आहे तिकडे आपल्यासारखा गावराणी. बघू शकताय तुम्ही रस्ते किती सुंदर. बघा बिल्डिंग्स पण आहेत काही. बघू शकताय. हे बघा ही वेगळ्या प्रकारची फुलं जी आपल्याकडे कधीच पाहायला मिळणार नाहीत. बघा काय सुंदर रंगसंगती आहे. ही छोटीशी हट्स इथे बनवलेली आहे सुंदर अशी. संपला का?